नमस्कार कन्या राशीच्या मंडळींनो. कन्या राशीच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला काळ हा केवळ साधा बदल नाही, तर तुम्हाला सांगते आयुष्याला आता नव्या वळणारा नेणारा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. सध्या ग्रहांची स्थिती, विशेषतः गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या जीवनात एकाच वेळी परंतु दोन विरोधी महत्त्वाच्या घटना घडवणार आहे. एका बाजूला तुम्हाला एक अशी मोठी आनंदाची बातमी मिळणार की जी तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देईल, आणि दुसऱ्या बाजूला एक अत्यंत जवळचं आणि मनाजवळचं नातं तुमच्यापासून दूर जाऊ शकतं. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणं गरजेचं असतं. तर कन्या राशीचे लोक स्वभावाने अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांवर मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतंही नातं तुटणं हे त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. पण याच वेळी नशीब तुमच्यासाठी आता काहीतरी मोठं आणि सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे तुम्ही समजा तुमची परीक्षाच असणार आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार की धैर्याने पुढे जाऊन तुमचं भविष्य घडवणार, हे सगळं आता या दिवसांमध्ये तुम्हाला कळणार आहे. तर मंडळींनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी एकच सांगेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आपला हा सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी अगदी मौल्यवान आहे. एक तर अचानक येणारी मोठी गुड न्यूज. तर या काळात तुम्हाला सांगते मंडळींनो, येणारी गुड न्यूज फक्त साधी आनंदाची बातमी नसून तर तुमच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅक बदलणारी ठरू शकते. अनेक दिवसांपासून जे अडकलेलं काम होतं ते अचानक पूर्ण होईल. जिथे नकार मिळत होता तिथे अचानक होकार येईल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल, अशी परिस्थिती आता सध्या तयार होऊ शकते. काही कन्या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी, नवीन नोकरी किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर देखील मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल. त्यामुळे सुरुवातीला काय होईल की विश्वास बसणार नाही, परंतु हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. दुसरी आहे ती म्हणजे की नात्यांमध्ये मोठा बदल तुम्हाला दिसेल. ज्या नात्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता आत्तापर्यंत, ते नातं आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. सतत गैरसमज, संवादाचा अभाव किंवा समोरच्या व्यक्तीची बदललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की हे नातं पुढे टिकवणं कठीण आहे. काही वेळा हे नातं प्रेमसंबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातलं देखील असू शकतं. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरून तितकी ऊर्जा मिळत नसेल तर हे स्पष्ट संकेत आहे की आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि हा बदल काय सांगते की तुम्हाला आतून हादरवेल, परंतु दीर्घकाळात तुमच्यासाठी हे अगदी फायदेशीर असणार आहे. तिसरं असणार जे म्हणजे की तुमचा भावनिक संघर्ष आणि अंतर्मनाची लढाई. तर मंडळींनो, हा काळ तुमच्यासाठी आतल्या आत मोठा संघर्ष निर्माण करणार असणार आहे. एकीकडे तुमचं मन त्या व्यक्तीला सोडायला तयार नसणार, तर दुसरीकडे वास्तव्य तुम्हाला सतत सांगत राहील की हे नातं आता तुमच्यासाठी योग्य नाही. रात्री झोप न लागणं, सतत त्या व्यक्तीचा विचार येणं, स्वतःला दोष देणं, अशा भावना आता निर्माण होऊ शकतात. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे आता ओळखायला लागाल. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही किती मजबूत आहात. हा संघर्षच तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणारा असणार आहे. चौथं असणार म्हणजे की नवीन सुरुवातीची संधी मिळणार. तर जुनं नातं संपल्यावर एक पोकळी निर्माण नक्कीच होते, पण हीच पोकळी तुमच्या आयुष्यात तुम्हाला सांगते नवीन आणि सकारात्मक गोष्टी येण्यासाठी या जागा तयार करत असतात. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं मूल्य ओळखतील. काही कन्या राशीच्या लोकांना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची देखील शक्यता आहे, पण यावेळी तुम्ही अधिक समजूतदार आणि सावध असाल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात तुम्हाला काम करण्याची संधी देखील मिळू शकते. ही सुरुवात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद नक्कीच घेऊन येईल. 5 आहे म्हणजे आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती तुम्हाला या काळात दिसेल. तर या काळात कन्या राशी ग्रहस्थिती आता तुमच्या बाजूने आर्थिक बाजूला मजबूत बनवण्यासाठी झुकलेली आहे. अचानक पैसा मिळणे, अडकलेलं जे पण काही पैसे असतील ते परत मिळणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणे, अशा काही गोष्टी नक्कीच घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची देखील शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठी डील, नवा क्लायंट किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता तुम्हाला फळ देऊ लागतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीन मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. 6 असणार म्हणजे कुटुंबाचा आधार. तर मंडळींनो, या काळात कुटुंब तुमच्यासाठी सर्वात मोठं बळ ठरणार आहे.
ज्यावेळी तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत तुम्हाला वाटत असेल त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला समजून घेतील आणि योग्य मार्गदर्शन नक्कीच करतील. आईवडील, भाऊ बहीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की कोणी समजत नाही आहे, पण कुटुंबाशी मनमोकळेपणाने बोलल्यावर तुम्हाला जाणवेल की हेच तर तुमचं खरं आधारस्तंभ आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय टाळू शकाल आणि योग्य दिशेने नक्कीच पुढे जाऊ शकाल. साथ असणार म्हणजे की मानसिक आणि आध्यात्मिक बदल. तर मंडळींनो, या काळात तुमच्यामध्ये आतून तुम्हाला मोठा बदल दिसेल. आधी ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता शांतपणे तुम्ही स्वीकारायला लागाल. तुमचा विचार करण्याची पद्धत बदलू लागेल आणि तुम्ही अधिक मजबूत व्हाल आणि आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढू शकतो. काही लोक स्वतःला शोधण्यासाठी एकांतात वेळ घालवण्याचा निर्णय घेतील. हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नाही तर आतून देखील मजबूत बनवणारा नक्कीच आहे. 8 म्हणजे स्वतःसाठी वेळ देण्याची गरज आहे. तर कन्या राशी, आत्तापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं, पण आता स्वतःसाठी वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, जसं की वाचन असेल, संगीत ऐकणं, फिरायला जाणं किंवा नवीन काहीतरी शिकणं. तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा नक्कीच वाढेल. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणे या काळात सर्वात महत्त्वाचा धडा असेल. 9 म्हणजे की तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तर मंडळींनो, या काळात प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. नवीन ओळखी, नवीन ऑफर्स किंवा अचानक आलेल्या संधी यामध्ये काही वेळा फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काही गडबड करू नका. प्रत्येक गोष्ट नीट तपासून पहा आणि विश्वास ठेवताना विचार नक्कीच करा. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही संतुलित ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक असेल. सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठ्या समस्यांपासून नक्कीच वाचवू शकता. 10 म्हणजे की तुमचं आता भविष्य उज्ज्वल आहे. आज जरी तुम्हाला परिस्थिती कठीण वाटत असली ना, तरी भविष्य मात्र तुमचं उज्ज्वल असणार आहे. सकारात्मक परिणाम तुम्हाला आता दिसू लागतील. तुम्ही घेतलेले निर्णय, केलेले बदल, सहन केलेल्या वेदना यामुळे तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनाल. पुढील काळात तुम्हाला त्यामुळे काय होणार की स्थिरता, आनंद आणि यश नक्कीच मिळणार आहे. तुमच्या आयुष्य आता एका नवीन आणि चांगल्या दिशेने जाईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जा, कारण तुमचं भविष्य आता खूप उज्ज्वल आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथे आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी तुम्हाला आता अनुभवायला मिळणार आहेत. एका बाजूला येणारी मोठी गुड न्यूज तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवा आत्मविश्वास आणि नवा ऊर्जा निर्माण करेल, तर दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुम्हाला आतून हादरवून टाकेल. परंतु लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते काहीतरी शिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी घडत असतं. ज्या नात्याने तुम्हाला दुःख दिलं ते सोडणं ही कमजोरी नाही, तर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी घेतलेला धैर्यशील निर्णय असणार आहे. आणि जी नवीन संधी तुमच्यासमोर येत आहे ती तुमच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ आहे. हा काळ तुम्हाला आतून बदलून टाकणार आहे. तुम्ही अधिक मजबूत, समजूतदार आणि स्वतःची किंमत ओळखणारे नक्कीच बनाल. भविष्यात तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं आहे त्यासाठी हा सगळा प्रवास तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला शांतपणे निरोप द्या आणि नव्याच्या सुरुवातीला स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय तुमच्यासाठी सुरू होणार आहे. तर कन्या राशी, आज जे सांगितलं आहे ते तुमच्या मनाला जरा पण लागलं असेल तर नक्कीच माझ्या आजच्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय, सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका, कारण सबस्क्राईबमुळे अशीच जी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. काळजी घ्या आणि खुश राहा.